मुळात पाथरी विधानसभेची ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. ते स्वाभिमानाने मताचं दान करतात. मग ह्या लोकांना पैसा लागतोच कुठे? फक्त भासवलं जातं की घराणेशाही टिकली पाहिजे, एवढं लागतं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कालच काही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. काही विधानसभा मतदारसंघातील या उमेदवाराची नावे जाहीर झाली आहेत. त्यामध्ये परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल तळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली असून नेमकं त्यांचा प्रचाराची यंत्रणा कशी राहणार आहे, काय पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये फॅक्टर आहेत आणि विठ्ठल तळेकर कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्यासोबत विठ्ठल तळेकर आहेत. काय वाटतंय आपल्याला उमेदवारी जाहीर झाली? सर्वप्रथम तर मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. एक सामान्य कुटुंबातील चळवळीतल्या चेहऱ्याला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला ही उमेदवारी जी दिलेली, ती उमेदवारी शेवटपर्यंत विजय खेचून आणण्यापर्यंत हा विठ्ठल तळेकर लढणार. बरं, आता एक पाथरी विधानसभा मतदारसंघ आहे, दिग्गज उमेदवार असतील, आपण काय मुद्दे घेऊन निवडणूक लढणार आहे? मुळात पाथरी विधानसभेची ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. मागच्या 50-55 वर्षामध्ये आपण पाहतोय की जवळपास खासा बाबासाहेब एवढ्याच पैकीच उमेदवार निवडून येतात. बरं, विषय असा आहे की ह्यांना निवडून दिल्याच्या नंतर ज्याला आपण विकास म्हणतो, विकास नावाचा प्रकार नाही. आज परभणीवर मानवतला यायचं, पाथरी मतदारसंघातले रस्ते पहा, कुठली दूध गिरणी नाही, कुठली सूत गिरणी नाही, कुठला कारखाना नाही, कुठला दूध संघ नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. ज्या ज्या योजना आल्या त्या कागदोपत्री आल्या, कागदोपत्री उचलल्या गेल्या. अहो, पाथरी विधानसभेमध्ये 3 तालुक्यामध्ये बायोडिझेलचे प्रोजेक्ट आले, ते आहेत कागदावर, आहेत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टीत. म्हणजे ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, मग तो ओबीसी मधला असो की मराठा समाजामधला असो, या दोघांची लढाई आहे ही. आणि या ठिकाणी जोपर्यंत आम्ही प्रस्थापितांच्या खुर्च्या खाली करत नाही, तोपर्यंत विस्थापितांना, सामान्य मतदारांना इथं कुठलाही न्याय मिळत नसतो. तर आपण वंचित बहुजन आघाडीकडूनच उमेदवारी घेतली. नेमकं किती वर्ष झालं आपण बाळासाहेबाशी म्हणजे काम करत आहात? काय विचार त्यांचे आवडले तुम्हाला? मुळात मी मागचे 10 ते 12 वर्ष फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतोय. एक सामाजिक चळवळ असेल, शिक्षण क्षेत्रातली असेल, राजकीय चळवळ असेल, वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून आत्तापर्यंत मी लढत आलोय. पाठीमागे जर आपण पाहिलं तर 4 महिन्यापूर्वी वडीगोद्री या ठिकाणी देखील मी उपोषणाला बसलो होतो. 3 दिवस उपोषण केलं, नंतर 7 दिवस त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यासोबतच आत्ता जवळपास 9 दिवस मी आंतरवली सराटीमध्ये उपोषण केलेलं आहे. बरं, उपोषण का केलंय, कशासाठी केलंय? की ओबीसींचं आरक्षण वाचावं. जशी बाळासाहेबांची भूमिका आहे की मराठा समाजाचं ताट वेगळं, ओबीसींचं ताट वेगळं, त्याच भूमिकेतनं मी पुढे आलोय. आणि दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडीशी जरी माझा संपर्क आज आला असला किंवा ह्या काही वर्ष 6 महिन्यामध्ये आला असला, पण ह्या प्रत्येक मोमेंटमध्ये ज्या ज्या वेळेस चळवळीचा भाग येतो त्या त्यावेळेस मी त्या चळवळीसोबत आहे. आपण आता कशी प्रचार यंत्रणा राबवणार? काय काय मुद्दे घेऊन चालणार आहेत? मुळात उद्याची इलेक्शन, मी जरी काही मुद्दे सांगितले तर ती 2 मुद्द्यावरती उद्याची इलेक्शन होणार. ती म्हणजे एक तर मराठा रिझर्वेशन आणि ओबीसीचं रिझर्वेशन. म्हणजे ही उद्याची निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावरती होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर विकास म्हणतोय आपण, तर विकास नावाला आहे, विकास खड्ड्यात गेल्यासारखी पाथरी विधानसभेची परिस्थिती. कुठल्याही गावात जे नॅशनल हायवे आहेत तेवढेच सोडले तर कुठल्या गावात जायला रस्ते नाहीत. आता मी ज्या गावात येतो, माझ्या जन्माच्या अगोदर तो रस्ता पूर्णपणे झालेला आहे, त्याच्या पश्चात रस्ता झालेला नाही. मध्ये एक 4 महिन्यापूर्वी त्याच रस्त्याचं उद्घाटन झालं, तो रस्ता आहे की नाही अजूनही माहिती नाही. हीच परिस्थिती प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात. आणि माझी या पाथरी विधानसभेच्या मतदारांना सुद्धा विनंती आहे की आत्ता जे प्रलोभनं दिले जात आहेत की बाबा तुम्हाला सभा मंडप असेल, समाज मंदिर असतील, करोडो रुपयाचे रस्त्याचे उद्घाटन असतील, हे फक्त निवडणुकीपुरतं दिलेलं चॉकलेट आहे. या चॉकलेटला आपण बळी पडू नये आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणालात की ही निवडणूक मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर लढली जाईल. नेमकं काय जातीय समीकरण आहे पाथरी विधानसभा मतदारसंघात? हे बघा, जातीय समीकरणामध्ये आतापर्यंत असं भासवलं जात होतं की जसं की स्वर्गीय आर पाटलांचा जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाच्या नंतर पाथरी विधानसभा ही मराठा बहुल आहे. पण ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवरती गेलो, ग्राउंडवरती गेल्याच्या नंतर एक आकडेवारी जी आमच्या समोर आली की पाथरी विधानसभा ही मराठा इतर बहुल आहे.
मराठा बहुल नाही तर मराठा इतर बहुल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 1,45,000 ओबीसीचं मतदान आहे, त्याच्यात दलितांचं मतदान आहे, त्याच्यात मुस्लिमांचं मतदान आहे. मग ह्याची जर आकडेवारी आपण काढली तर ती 2,40,000पेक्षा अधिक येते. मग हा मतदारसंघ मराठा बहुल कसा? एक साधा सिंपल प्रश्न आहे. भासवलं जातं आणि दुसरी गोष्ट सांगितलं जातं की हे इलेक्शन करोडो रुपये लागतात. अहो, जो स्वाभिमानी मतदार पैसाच घेत नाही, जो स्वाभिमानानं मतदान करतो, वाड्यावर असताना शेतमजूर असेल, मोलमजूर असेल, हे स्वाभिमानाने मताचं दान करतात. मग ह्या लोकांना पैसा लागतोच कुठे? फक्त भासवलं जातं की घराणेशाही टिकली पाहिजे, एवढं लागतं. त्यामुळं हे सगळे गणित हा विठ्ठल तळेकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या खुर्च्या खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. हे होते विठ्ठल तळेकर. हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढणार आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रस्थापितांच्या खुर्च्या खाली करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळेच बाळासाहेबांनी माझ्यासारख्या तरुण चेहऱ्याला संधी दिलेली आहे. नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.